नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनत आहे, तर तो टॉपिक असणार आहे की फार्मास्युटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे की आता तुम्हाला आपली विंटर एक्झाम जी स्टार्ट होते डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये, त्या विंटर एक्झामसाठी तुम्हाला मी जे काही 25 क्वेश्चन काढलेत, ते तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात किंवा तुम्हाला पासिंगसाठी हेल्प मिळू शकते त्याची. तर आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की जी काही विंटर एक्झाम होणार आहे आपली, त्या विंटर एक्झामसाठी तुमची पासिंग खूप इझिएस्ट असणार आहे. जर तुम्ही पेपर खूप छान पद्धतीने व्यवस्थित लिहिला तर तुमची पासिंग एकदम इझी आहे. जे काही मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की तुम्हाला 80 पैकी फक्त आणि फक्त 20 मार्क्स किंवा 22 मार्क्स किंवा 25 मार्क्स असले तरी चालणार आहे. बट तुम्हाला तिकडे आउट ऑफ तुमचे जे काही 20 पैकी जो काही तुमचा मीन असेल, तो 20 आउट ऑफ 20 असला तर खूपच बेटर आहे. बट 18, 16, 14 जो काही तुमचा मीन असेल, फॉर एक्झाम्पल आपण ठरवूया की तुमचा तिकडे 15चा ॲव्हरेज असणार आहे. तिकडे 15चा ॲव्हरेज असेल म्हणजेच तुम्हाला इकडे आउट ऑफ 80 फक्त तुम्हाला 25 मार्क्स लागणार आहे. म्हणजे तुमची टोटल होणार आहे 40 मार्क्स. मग आउट ऑफ 100 मधून तुमचे 40 जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर तुमची जी काही पासिंग असेल ती इझिली निघून जाते. पण मग आपण फक्त पासिंगचा विचार न करता आपलं चांगलं स्कोरिंग होईल याचा विचार करूया, की जे मी फार्मास्युटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेत की ते तुम्हाला हेल्प करू शकतात. नक्की तुम्ही या क्वेश्चनचा अभ्यास करा. तुम्हाला नक्की फार्मास्युटिक्सचा पेपर लिहिण्यासाठी या क्वेश्चनची मदत होऊ शकते. तर आपला जो काही फार्मास्युटिक्सचा सिलेबस असणार आहे FYD फार्मसीचा, त्याच्यामध्ये आपले जे काही चॅप्टर्स दिलेत ते पहिलं चॅप्टर आहे आपलं हिस्ट्री ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. सेकंड चॅप्टर पॅकेजिंग मटेरियल प्रिस्क्रिप्शन, देन फार्मास्युटिकल एड, देन युनिट ऑपरेशन. मग युनिट ऑपरेशनमध्ये तुम्हाला दिलंय पहिलं चॅप्टर साईज रिडक्शन, साईज सेपरेशन, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, ड्राईंग अँड एक्स्ट्रॅक्शन. जे काही तुमचा 5th नंबरचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये दिलाय तुमचा मेन कोर टॉपिक असणार आहे टॅबलेट. मग टॅबलेट असेल, टॅबलेटमध्ये तुम्हाला कोटेड, अनकोटेड टॅबलेट किंवा जे काही बाकीचं डिस्क्रिप्टिव्ह असेल ते सगळं तुम्हाला टॅबलेटमध्ये असणार आहे. नंतर कॅप्सूल, लिक्विड ओरल प्रिपरेशन, टॉपिकल प्रिपरेशन, नझल प्रिपरेशन, powders and granules, then sterile formulation, then immunological products. So all these points are considering, it means different dosage forms are considering the chapter number 5. आणि नंतर तुमचा 6 नंबरचा चॅप्टर असणार आहे क्वालिटी अशुरन्स अँड क्वालिटी layouts, techniques, basic structure, sections and activities in the pharmaceutical manufacturing plant. जे काही असणारे रिलेटेड तुमचं क्वालिटी अशुरन्सची. आणि नंतर 7th नंबरचं चॅप्टर असणार आहे तुमचं नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. या 7 चॅप्टरवर जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्समधून मी 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तुम्हाला विंटर एक्झामसाठी उपयोगी पडू शकतात असे क्वेश्चन मी काढलेत. तर आपण फर्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन करूया की काय असणार आहे. सो फर्स्ट वन दॅट इज दी write in the short various activities of the pharmaceutical manufacturing plant. So that is the very important question. So write in the short ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत असतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये त्या आपल्याला तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. सेकंड क्वेश्चन असणार आहे क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अशुरन्स डिफरन्स. जो काही डिफरन्स असेल तुम्हाला क्वालिटी कंट्रोलमध्ये आणि क्वालिटी अशुरन्समध्ये, तो डिफरन्स तुम्हाला तिथे लिहायचा आहे. थर्ड क्वेश्चन हार्ड जिलॅटिन अँड सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल डिफरन्स. जो काही डिफरन्स असेल हार्ड जिलॅटिन कॅप्सूल अँड सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल, तो डिफरन्स तुम्हाला तिथे राईट डाऊन करायचा असणार आहे. Then fourth question, write down the evaluation test for emulsion. ज्या काही evaluation test असतात emulsionच्या, so you have to write down the evaluation test for emulsion. Then fifth question, describe the construction, working and application of hammer mill and ball mill. You know about that hammer mill and ball mill, it is a very important part. So डिस्क्रिप्शन त्याचं लिहायचंय, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, ऍप्लिकेशन हॅमर मिल आणि बॉल मिलचं लिहायचंय तुम्हाला. Then define pharmacopoeia and write about Indian pharmacopoeia in details. मग तुम्हाला इथे डेफिनेशन लिहायची फार्माकोपियाची आणि त्याचे काही डिटेल्स असतील फार्माकोपियाचे ते तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचे.
तुमचा 7th नंबरचा क्वेश्चन असणार आहे, व्हॉट आर दी फार्मास्युटिकल एड अँड नेम दी व्हॅरियस टाइप्स ऑफ फार्मास्युटिकल एड with example. That is the most important question. So what are the pharmaceutical aid? So you have to write down the definition of pharmaceutical aid and various types of the pharmaceutical aid. ते तुम्हाला explain करायचे with example. Then next question, what is the novel drug delivery systems and write advantages and disadvantages. नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम काय असणार तिच्याविषयी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. नंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन कॅप्सूल अँड राईट अबाउट दी ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॅप्सूल. सो यू हॅव टू राईट डाऊन capsule definition and its advantages and disadvantages. Next, write about the principle, construction and working of cyclone separator. So you mention construction, working of the cyclone separator. Important जे काही पॉइंट असतील ते तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचे आहेत. नंतर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, डिफाईन पॅकेजिंग मटेरियल विथ एक्झाम्पल अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ पॅकेजेस. पॅकेजिंग मटेरियलची डेफिनेशन लिहायची आहे, त्याचे एक्झाम्पल लिहायचे आहेत आणि एक्सप्लेन करायचे तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ पॅकेजेस, कुठले कुठले पॅकेजेस आपण यूज करतोय. द नेक्स्ट क्वेश्चन, डिस्क्राईब द प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डबल कोन ब्लेंडर अँड ट्रिपल रोलर मिल. सो त्याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. So first one, that is the double cone blender and second one, that is the triple roller mill. Then next question, 13 number question, write about the disintegration and dissolution test for tablet. So you have to write down disintegration and dissolution test for tablet. So you are explain for all point. Then next question, write any 5 silent features of 8th edition of Indian Pharmacopoeia. जे काही सायलेंट फीचर असणार आहे 8th एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपियाचे ते तुम्हाला लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस दी ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. The next question, classify the novel drug delivery system with example and writes its advantages of NDDS. So जी काही नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असणार आहे तिचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे विथ द एक्झाम्पल अँड राईट डाऊन ऑल्सो ॲडव्हान्टेजेस. Then next question, discuss the pharmacy as career in India. So you have to write down point wise and describe the all point in these questions. Discuss the pharmacy as career in India. Next question, difference between syrup and elixir and suspension and emulsion. So you have to write down difference between first one, that is the syrup and elixir. हा डिफरन्स महत्वाचा असणार आहे आणि दुसरा डिफरन्स असणार आहे की सस्पेन्शन अँड इमल्शन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, राईट द क्लासिफिकेशन ऑफ पावडर अकॉर्डिंग टू IP. क्लासिफिकेशन लिहायचं आहे तुम्हाला पावडरचं अकॉर्डिंग टू IP. नंतरचा क्वेश्चन असणार आहे तुमच्यासाठी, राईट द ॲप्लिकेशन ऑफ साईज रिडक्शन, साईज सेपरेशन, मिक्सिंग, ड्राईंग अँड फिल्ट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, write a short note on CGMP, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन आय ड्रॉप. सो यू हॅव टू राईट अ नोट ऑन आय ड्रॉप. आय ड्रॉप विषयी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या क्वेश्चन मध्ये लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉर्म्युलेशन ऑफ इंजेक्शन. सो जे काही इंजेक्शनचं फॉर्म्युलेशन असेल ते फॉर्म्युलेशन तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायचं या क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, शॉर्ट नोट ऑन वॅक्सिन अँड सेरा. शॉर्ट नोट लिहायची तुम्हाला वॅक्सिन आणि सेरावरती. नेक्स्ट क्वेश्चन अँड दॅट इज द लास्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन ग्लास यूज ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. म्हणजे तुम्ही ग्लास ॲज अ पॅकेजिंग मटेरियल म्हणून यूज करता त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची. हे जे काही 25 क्वेश्चन आपण काढलेले आहेत हे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या विंटर एक्झामसाठी नक्कीच हेल्प करतील, किंवा जे काही तुम्ही 2023 इयरमध्ये फर्स्ट इयरला आहात तर त्या ज्या काही एक्झाम्स असतील त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला हे क्वेश्चन इम्पॉर्टंट असू शकतात. यांचा जर अभ्यास केला तर तुम्ही जो काही तुमचा एक्झाम क्रायटेरिया पासिंगचा तो इझिली अचीव करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला लास्ट सांगू इच्छिते की या 25 क्वेश्चनचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जे काही तुमचा फार्मास्युटिक्सचा जो काही सिलेबस असेल तो सगळा रीड करायचा ट्राय करा आणि हे जे काही मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत त्यांचा पण जरूर अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला जे काही पासिंग असणार आहे तुमची ती पासिंग जरा इझी होऊ शकते किंवा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मदत होऊ शकते माझ्या क्वेश्चन्समुळे.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचं ट्राय करा. थँक यू सो मच.